हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण होली स्पेशल मस्त अशी थंडाई पाहणार आहोत। तुम्ही हे उन्हाळा स्पेशल थंडाई पण म्हणू शकता आणि हे थंडाई 2-3 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही। तुम्हाला पण हा व्हिडिओ नक्की आवडेल, तो व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्ही ना चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा। थंडाई बनवण्यासाठी ही दूध घेतलं मी, हे 1 लिटरपेक्षा थोडंसं जास्त दूध घेतलं आहे। आता आपल्याला हे कंटिन्यू असं फिरून घ्यायचं आहे। आता थंडाईमध्ये घालण्यासाठी हे थोड्याशा टरबूजच्या बिया घेतल्या, 1-1.5 तास पाण्यामध्ये भिजू घालून ठेवले। थोडेसे बदाम, थोडेसे पिस्ता, अर्धी वाटी खडी साखर, थोडेसे काजू, 2 चम्मच खसखस, 1 चम्मच बडीशोप, थोडेसे मिरे आणि 7-8 वेलायची आणि हे थोडीशी दुधात घालण्यासाठी केसर। आता एक मिक्सरचं भांडं घेतलं, यामध्ये आपल्याला काजू बदाम हे सर्व मिक्सरमधून काढून घ्यायचं। तुम्हाला वाटलं तर तुम्ही बदामची साल पण काढू शकता, तुम्ही साल नाही काढली। आता यामध्ये खसखस, काजू बदाम थोडंसं अगोदर पाण्यामध्ये भिजू घालून ठेवले की मिक्सरमधून काढायच्या वेळेस एकदम लवकर बारीक होते। तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये थोड्याशा गुलाबाच्या सुक्या पाकळ्या पण घेऊ शकता। पिस्ता, खडी साखर, खडी साखर तुम्हाला जेवढं गोड बनवायचं आहे तेवढीच खडी साखर घ्यायची। थंडाई, आता ही जाडी साखर आहे तर अर्धी वाटी घेतली आहे, एवढी परफेक्ट आहे। आणि ही शोप आणि वेलायची, मिरे, वेलायची आणि शोप 1-1 चम्मच घ्यायचं। आता यामध्ये थोडंसं पाणी, आता याचं झाकण लावून हे मिक्सरमधून मस्त असं बारीक करून घ्यायचं। अधूनमधून दुधाला आपण सतत असं फिरवत राहू, चम्मचनी कढईला चिटकलं नाही पाहिजे, कंटिन्यू। आता यामध्ये केसर घालूया, केसरनी दुधाचा हलकासा मस्त असा कलर येईल। चम्मचनी फिरून घेते, खूप छान थंडाई होते। हे तुम्हाला पण नक्की आवडेल, नक्की या होळीला तुम्ही हे बनवा, याचा टेस्ट एकदम छान येतो। आता याचा हलकासा कलर बदलला आहे। आता 6-7 मिनटं हे मस्त दूध शिजू दिलं आहे मी। आता यामध्ये जे मिश्रण आहे काजू बदामचं ते घालू, ते मिक्सरमधून काढून घेतलं, एकदम मस्त बारीक करून घेतलं। थोडंसं पाणी घातलं तर त्यामध्ये आता हे आपल्याला चम्मचनी दुधात घालायचं आणि फिरवत राहायचं, त्याच्या गुठल्या नाही राहिल्या पाहिजे। थोडं थोडं घालूया। मी हे दूध 1 लिटरपेक्षा थोडंसं जास्त घेतलं, तर जेवढं बी काजू बदामचं जे मिश्रण आहे ते एकदम परफेक्ट झालं आहे एवढी थंडाई बनवण्यासाठी 1 लिटरची। तुमचं दूध जास्त असलं तर काजू बदाम, शोपा, मिरे हे थोडंसं वाळून घ्यायचं। आता हे असंच थोडं थोडं करून मिश्रण पूर्ण दुधामध्ये घालते आणि कंटिन्यू चम्मचनी फिरवत राहते। खडी साखर पण एकदम व्यवस्थित झाली। तुमच्याकडे खडी साखर नसेल तर तुम्ही साधी साखर पण घेऊ शकता। आता सर्व काजू बदामचं जे मिश्रण आहे ते पूर्ण दुधामध्ये घातलं आहे आणि कंटिन्यू चम्मचनं असं फिरून घेतलं। यामध्ये आता काही गुठल्या नाही आहे, छान अशी मस्त अशी थंडाई झाली आणि दूध पण शिजते जेव्हा आपण जे मिश्रण घालतो त्यामध्ये। आणि झाली आहे आपली हे थंडाई। उन्हाळा लागला आहे, तुम्ही केव्हा पण हे बनवून फ्रीजमध्ये ठेवा आणि 2-3 दिवस प्या, खराब होत नाही अजिबात। आता थोड्या टायमानंतर ग्लासमध्ये थंडाई भरून घेऊया। खूप छान दिसत आहे, प्याला पण तेवढीच छान लागते, याचा टेस्ट एकदम जबरदस्त येते। सर्व एकदम व्यवस्थित घेतलं होतं तर थंडाई खूप छान झाली। तुम्ही जे मिश्रण आहे हे पाट्यावर पण वाटून घेऊ शकता। आता असे सर्व ग्लास भरून घेते। हे होळी स्पेशल थंडाई आहे, तर नक्की तुम्ही या होळीला ही थंडाई बनवा आणि या कडकडी उन्हामध्ये बनवून ठेवा फ्रीजमध्ये, 2-3 दिवस खराब होत नाही। तर सर्व ग्लास भरून घेतले। आता याच्यावरती सजावटीसाठी थोडासा पिस्ता टाकते। तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। तुम्ही ना वेळात वेळ काढून माझा रेसिपीचा थंडाईचा व्हिडिओ बघितला, थँक्यू सो मच, बाय।